हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या रिलेटिव्हच्या लग्नाला. तर घाई अशी तयारी केली मी. तर कधी कधी ना इतक्या घाईमध्ये कधी ब्लाऊज सापडत होतं, कधी साडी सापडत नाही, तर कधी मॅचिंगचा परकर सापडत नाही. तर अशा घाई गर्दीत आणि कस्टमरच्या गर्दीत कालच ती नांदेडची ऑर्डर पूर्ण केली आणि आत्ता लग्नाला चालली. इथंच आहे जवळ एक 10-12 किलोमीटर लग्न आहे. तर हे बघा छोट्या मुलाबरोबर आपली नवीन गाडी. मी एकटी जाणार होते, पण काय होतं रस्ता खूप खराब आहे आणि आपण मशीनवरती बसून बसून बॅक पेनचा खूप प्रचंड त्रास आहे. त्याच्यामुळे मग मी काय स्वतः गाडीच काय आता सध्या जास्त लांबच्या रूटला चालवतच नाही. आणि बॅटरीची गाडी त्याच्यामुळे तिची आयडिया पण थोडीशी मला अजून आलेली नाही. कधी कधी एखाद्या ठिकाणी आपण गेलो ना तर स्टार्ट करायला खूप प्रॉब्लेम येतो. सेल्फ स्टार्ट म्हणजे ती ना सेन्सरवरती गाडी आहे ही, एकदम लेटेस्ट मॉडेल आहे. हे बघा. तर चला आता लग्नाला जातो आहे म्हटलं, चला तुमच्याबरोबर शेअर करू. 2 दिवस झाले व्हिडिओ काही टाकलेले नाही. तर चला मुलगा आलेला आहे माझा, हे बघा बँगलोरवाला. तर फायनली लग्नाला आलेलो आहोत, इथे पोचलेलो आहोत. तर इकडे ना स्क्रीन लावलेली होती स्टेजच्या बॅक साईडला आणि खूप मोठा आवाज होता, त्याच्यामुळे मी इकडे आवाज म्यूट केलेला आहे जेणेकरून कॉपीराईट यायला नको. आणि मस्त असे गाणे चालू होते. हॉल तर अगदी पॉश आहे आणि हा ना आमच्या गावाच्या जवळच आहे. बरेच म्हणजे या बाजूचं जे गाव आहे इथे रवंदा म्हणून गाव आहे तिथले, आणि आमच्या गावची सगळी लग्न जे आहेत ते इथंच होतात. तर ह्या बघा ह्या माझ्या ननंदबाई आहेत. तर त्या म्हणजे यांच्या प्रॉपर गावच्या आहेत, जिथे नवरदेवाचं गाव आहे ना तर तिथे. त्याच्यानंतर बघा ह्या सगळ्याजणी कलवऱ्या आहेत, काही नवरदेवाच्या आते बहीण, आणि ही माझी पुतणी आहे. तर इथे DJ आलेला आहे आणि ह्या आलेल्या आहेत थोडासा एन्जॉय करायला. तर तुम्ही पण बघायचा आहे डान्स. आता घरातलं लग्न म्हटल्यावर थोडाफार तर एन्जॉय आणि डान्स झालाच पाहिजे. तर तुम्ही पण बघायचा आहे डान्स. आणि कोणाचा डान्स तुम्हाला जास्त आवडला ते पण कमेंट करून सांगा. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या अगदी जवळच्या तर बघितले ना मैत्रिणींनो तुम्ही आमच्या नातेवाईक. तर इथे अगदी डीजेच्या जवळ ह्या डान्स करत होत्या, त्याच्यामुळे ना अगदी आवाज जो आहे तो कर्कशाने फाटलेला येत होता आणि खूप जोराचा आवाज होता, कानांनाही खूप कसतरी होत होतं. तर माझी पुतणी जी आहे ना ती इथे दिलेली आहे, म्हणजे तिच्या पुतण्याचंच लग्न आहे हे त्यांच्या घरातलं. आणि आमची जाऊबाई जी आहे ती 3 वर्ष झाले एक्सपायर झाली, हिची मम्मी. त्याच्यामुळे मग असं काही कार्यक्रम असला ना तर वाटतं नको म्हणजे तिला कमी वाटायला किंवा उणीव वाटायला, म्हणून मग मी जात असते. तर तिची नणंद आणि तिच्या ह्या सगळ्या पुतण्या ह्या सगळ्या डान्स करत होत्या आणि मोजकेच अगोदर लोक होते, नंतर खूप सारी गर्दी झाली. पण पहिल्यांदाच असं झालं आहे की आम्ही खूप लवकर आलेलो होतो. माझा मुलगा अर्धा पाऊण तास थांबला, लग्न लागायला उशीर होता त्याच्यामुळे तो निघून गेला. गाणे तर खूप भारी चालू होते, पण आहे ना मला काय ते गाणे याला जोडता आलेले नाही, कारण का व्हिडिओला कॉपीराईट येतो. आता मलाही यांनी उठवलं होतं, त्याच्यामुळे मीही आले 1-2 मिनटासाठी. मी आहे ना जास्त करून आता येत नाही. जसं मला करोना झाला ना तसं माझं म्हणजे स्टॅमिना पण नाही आहे मला आणि खूप दम लागतो, त्याच्यामुळे मी बिलकुल जास्त काही अजिबात हालचाल वगैरे किंवा पायी चालायचं किंवा डान्स वगैरे काही करत नाही. तर माझी पुतणीसुद्धा म्हणजे खूप स्वभाव मस्त आहे तिचा. पहिली म्हणजे तिला काही एवढं कळत नव्हतं, पण आता खूप मॅच्युअर झाली ती. आणि ना ती पण म्हणजे पार्लर आणि ब्लाऊज वगैरे शिवते. तर तिला पण चांगलं अर्निंग आहे. आणि ह्या बाकी आहेत ती तिची नणंद आहे, तिच्या भाच्या आहेत, आणि बाकीच्या ज्या आहेत ना ह्या दोघीजणी त्या काय माझ्या ओळखीच्या नाही आहेत, नवरीच्या मैत्रिणी वगैरे असतील ह्या. तर बघा ती हसत होती माझी पुतणी आणि चालू होतं तिचं. तर म्हणजे पहिली ही कामाला जायची, पण आत्ता म्हणजे ती खूप म्हणजे छान ब्लाऊज शिवते आणि आयब्रोज पण खूप मस्त करते. तर तुम्हाला कसा वाटतोय डान्स नक्की सांगा कमेंट करून. तर मी आहे ना खूप घाई आवरून आलेली होते आणि घरी परत आपल्याला दुसऱ्या क्लायंटचे ब्लाऊजसुद्धा द्यायचे आहेत, त्याच्यामुळे ना आपल्याला घरी पण लवकर जायचं आहे. तर चला मी झालेली आहे बाजूला. आणि याच्यानंतर पण अगदी एक म्हणजे आमच्या इकडचीच नातेवाईक आहे, नवरदेवाच्या
आत्याची मुलगी आहे, आय थिंक नवरदेवाच्या वडिलांच्या आत्याची सून जी आहे ना, इतकी मस्त डान्स केला तिने, म्हणजे पूर्वी जशी होते ना तशीच. तर ती आता थोड्याच वेळात डान्स करायला येईल. त्यांना थोडा वेळ झाला होता. आता ह्या कलावऱ्या नाचताय, तर ती येईलच आता. मला म्हणजे सगळ्यात जास्त तिचा डान्स आवडला. ही बघा आलेली आहे. तर ही पिंक साडीवाली, म्हणजे पिंक ब्लाऊज आहे बघा. तर खूप मस्त अगदी म्हणजे प्रॉपर जो डान्स असतो ना, जसं गाणं लागेल त्या पद्धतीने तिचा डान्स चालू होता. आणि ही बघा, ही जी आहे ना कॉफी कलरच्या साडीवाली, ही पण मस्त आहे ताई. तर हिला ताई म्हणतात. आणि तिची मुलगी आली बघा. आता ही जी आहे ना परीचा फ्रॉक घातलेला, ही तिची छोटी मुलगी आहे. हिला 2 मुली आहेत. तिचा डान्स जो आहे, तुम्ही जी पहिली डान्स करायचे ना तशी डान्स करते ती अगदी. म्हणजे मला तर खूप आवडला तिचा डान्स. ती पार लास्टपर्यंत डान्स करत होती. नवरदेव हॉलच्या गेटवर येऊपर्यंत डान्स करत होती. बाकी काही जणी इथं बसलेल्या. ही बघा माझी पुतणी डान्स करून करून थकली आणि येऊन बसली. तर इथे ज्या कट्ट्यावर बसलेल्या आहेत ना त्यांची सूनबाई आहे. त्या दोन सूनबाई, एक काय आलेली नाही आहे आणि दुसरी म्हणजे ही मोठी आहे तर ही आलेली आहे. तर असं कार्यक्रमाला गेलं ना तर कधी नवद भेटणारे पाहुणे पण भेटून जातात. तर हे बघा, हे आपण मुली मस्त आवरून आलेले आहेत. कॉलेजवरून आवरून आले. नवरदेव पण आला आता बघा. तर मिरवून आलेला आहे नवरदेव. ते नवरदेवाला पण घेतलं आहे बघा यांनी डान्सला. नवरदेव पण सगळ्यांना बोलवत होता, आम्हालाही बोलवत होता. आपला काही एवढा म्हणजे जास्त संबंध नाही आहे, नवरदेव छोटाच आहे त्याच्यामुळे काही ओळखत असतील ते. तर हे बघा, ह्या कलावऱ्या वगैरे सगळ्या डान्स करतायत. काही खूप लांबून लांबून आलेले. तर हे बघा आता गेटवरती आल्या ह्या. आणि हे गाणं आहे ना वैष्णवीने जे केलेलं ना, लो चली मैं अपनी तेवर की बारात लेके, तर हिचा डान्स बघा किती डान्स करते बघा. हे बघा, जी मध्ये नाचते ना ती, तर तीच मी तुम्हाला बोलले. तिचा डान्स खूप आवडला मला. आणि त्याच्या बाजूला जे आहे ना पलीकडून, तर ती नवरदेवाच्या भावाची बायको आहे मोठ्या. आणि माझी पुतणी पण आली, पण ती काय फक्त 1 सेकंदच ती नाचली आणि बाजूला झाली. बघा नवरी पण आलेली आहे. तर नवरीचं नाव प्रिया आहे आणि नवरदेवाचं नाव सुधीर आहे. तर खूप मस्त लग्न झालं अगदी. म्हणजे कमी संख्येमध्ये पण अगदी मस्त. भांडण नाही, तंडण नाही, काहीच नाही. आणि तिची छोटी मुलगी पण नाचते तिच्याबरोबर. तर ही मुंबईची आहे, पण गावच्या पोरी भारीच भरतात बघा. ती मुंबईची असून पण तिला नाही जमलं, पण ही खूप भारी नाचली. तर चला, तुम्हाला कसा वाटला हिचा डान्स वगैरे. आता 2च मिनटामध्ये लग्न पण लागणार आहे बौद्ध धर्म पद्धतीने. तर तुम्ही बघितलं नसेल तर बौद्ध धर्म पद्धतीचं लग्न पण बघा. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी जिथे गेले ना लग्नाला तर दाखवत असते तुम्हाला. तर आता थोड्याच वेळात नवरदेव नवरीची एंट्री होणार आहे. आणि आता खूप मस्त अशी पद्धत निघालेली तुम्ही पाहू शकता. तर इकडे रथाची गाडी असते आणि पुढे ह्या पद्धतीने बघा किती मस्त वाटतं ना हे. तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. आमच्या इकडे अशी पद्धत झालेली आहे. तर हे चालू होतं तेव्हा नवरदेव नवरी काही दिसत नव्हते. आता हे बंद झालंय. तर आता थोडे थोडे नवरदेव नवरी दिसतात ते. आणि थोड्याच वेळात नवरदेव नवरी स्टेजवरती जाते. तर बघा लग्न लागलेलं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा आमचा मंगलपरीने नक्की कमेंट करून सांगा. चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय भीम.